आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका। हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला आहे। सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे। अलाइट मोशन ओपन केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेट आणि सेकेप प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट इनपुट करून घ्यायचे। इनपुट केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर काही तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार। सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला आल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं फोटो ॲड करायचे आहेत। फोटो ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्याच्या नंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोची लेअर आहे यावर क्लिक करून सगळ्यात शेवटी यायचं आहे। शेवटी आल्याच्या नंतर इथं 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं। केल्याच्या नंतर सुरुवातीला यायचं आहे। पहिल्या बीटवरती आल्याच्या नंतर फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आणि इथून 3 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं। दुसऱ्या बीटवरती यायचं आहे। फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे। 3 नंबरच्या आयकॉनवरती येऊन इथून क्लिक करून घ्यायचं आहे। तिसऱ्या बीटवरती यायचं आहे। फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि इथून 3 नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर असे सर्व फोटो कट करून घेतो। चला तर मी असे सर्व फोटो कट करून घेतो। तर बघू शकतात आपले इथं सर्व फोटो कट करून झालेले आहे। सुरुवातीला यायचं। सुरुवातीला आल्याच्या नंतर आता आपल्याला इथे एक इमोजी ॲड करायचे आहे। इमोजी ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। मीडियावरती जायचं। मीडियावरती गेल्याच्या नंतर तुम्हाला मी एकदा इमोजी दिली आहे ते तुम्ही इथून लावून घ्यायचे। तर हे जे काही इमोजी आहे मूव ऑन ट्रान्सफरवरती यायचं आहे आणि इथून जे तुम्हाला जिथे ॲड करायचे ते ॲड करू शकता। तर ह्या पीएनजीच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्यात शेवटी यायचं आहे आणि इथून 2 नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं। केल्याच्यानंतर आता इथून बॅग येऊन जायचं। बॅग आल्याच्या नंतर बिटमार्क म्हणजे सेकेप प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्याच्या नंतर हा जो काही पहिला फोटोचा इफेक्ट दिसतो या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं। इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी पेस्ट करून घ्यायचं। बॅग यायचं बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्याच्या नंतर पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं। इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। बॅग यायचं सेकेप प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्याच्या नंतर हा जो काही दुसरा फोटो आहे हा फोटोवरती क्लिक करायचा। इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्याच्या नंतर हा दुसरा फोटो आहे यावर क्लिक करायचा आहे। इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे। बघू शकता हा वाला इफेक्ट पण लागलेला आहे। बॅक यायचं आहे सेकेप प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्याच्या नंतर हा जो काही तिसरा फोटो आहे यावर क्लिक करायचा आहे। इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे। बॅग यायचं आहे बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर इथे तुम्हाला तिसरा फोटो दिसते यावर क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। बघू शकता आपला इफेक्ट लागलेला आहे। तर हा एक फोटो सोडून द्यायचा आहे आणि हा जो काही इफेक्ट हा मला म्हणजे किती हा जो काही 5वा फोटो आहे ह्या 5व्या फोटोवरती क्लिक करायचं। इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे बिटमार्क म्हणजे सेकेप प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर हा जो काही 4था इफेक्ट दिसते यावर क्लिक करायचा आहे। इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर हा जो काही 4था फोटो दिसते यावर क्लिक करायचा आहे। इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। इथं हा वाला इफेक्ट लागलेला आहे। तर बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्या नंतर सेकेप प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्याच्या नंतर हा जो काही 5वा फोटो आहे यावर क्लिक करायचं। इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी पेस्ट करून घ्यायचं। कॉपी पेस्ट केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर आता तुम्हाला इथून हा जो काही फोटो दिसते यावर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे। बॅक यायचं आहे सेकेप प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर आता हा वाला इफेक्ट लावलेला आहे हा वाला फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्याच्या नंतर ह्या फोटोवरती क्लिक करायचं। इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे सेकेप प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर आता सगळ्यात लास्टचा जो काही आहे इफेक्ट हा जो काही इफेक्ट आहे यावर क्लिक करायचा आहे। इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे
इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं. ओपन केल्याच्यानंतर फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी पेस्ट करून घ्यायचा. इथून बॅक यायचा, बेटमार्क प्रीसेटला ओपन करायचा आणि सगळ्यात जो काही शेवटीचा फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट करून घ्यायचं. केल्यानंतर बॅक यायचे. बॅक आल्याच्यानंतर इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर हा जो काही CC इफेक्ट आहे यावरती क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर हा जो काही आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे. केल्यानंतर इथं कॉपी लेअर दिसणार तुम्हाला. ह्या कॉपी लेअरवरती क्लिक करून घ्यायचं आहे. बॅक येऊन जायचं आहे. बेटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. हा जो आयकॉन दिसते यावर क्लिक करून इथून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. पेस्ट लेअर केल्याच्यानंतर फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी यायच्या नाही तर 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर तुमचा इथं व्हिडिओ एकदम रेडी झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी हा जो काही सेटिंगच्या साईडला तुम्हाला शेअरचा ऑप्शन दिसते यावर क्लिक करायचं आणि इथून एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून घ्यायचं. तुमचा व्हिडिओ इथं सेव्ह होऊन जाणार. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये.